नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा तुमचं जस्ट सिंपल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून सगळ्यांचं स्वागत करते. मी माझा इंट्रोडक्शनचा व्हिडिओ म्हणजे पार्ट फर्स्ट चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओला खूप छान व्ह्यूज मिळालेत, लाईक्स मिळालेत आणि खूप छान छान कमेंट्स आल्यात. त्या कमेंट्स वाचून मी माझ्या व्हिडिओ पार्ट 2 पोस्ट करत आहे. माझ्या इंट्रोडक्शनचाच व्हिडिओ पार्ट 2 असेल. तसेच माझा व्हिडिओ आत्तापर्यंत कोणी बघितला नसेल तर नक्की बघा. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि हा व्हिडिओचा पार्ट 2 आहे. तसेच चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पार्ट 2 याच्यामध्ये असं आहे की माझा सातारापासून ते पुण्यापर्यंतचा प्रवास असेल. कारण लॉ CET दिली, त्यानंतर CETचा रिझल्ट लागला, CETचा स्कोअर चांगला आला. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा ग्रामीण विद्यार्थ्यांचं कसं असतं की जेव्हा तालुक्याचं ठिकाण असतं, जिल्ह्याचं ठिकाण आणि जिल्हा बदलतात. जेव्हा गावाकडची मुलं असतात त्यांना असं वाटत असतं की आपण पण शहरातल्या ठिकाणी शिकायला जावं, आपलं शिक्षण हे म्हणजे शहरात करावं अशीच इच्छा असते. तसेच माझी इच्छा होती. त्याप्रमाणे मी माझा CETचा स्कोअर चांगला आल्यानंतर पुण्यामध्ये लॉ करण्याचं ठरवलं. मग त्या अनुषंगाने माझी सगळी प्रोसेस चालू झाली. CETचा स्कोअर आल्यानंतर म्हणजे रिझल्ट लागल्यानंतर कॅपराऊंड असतात. कॅपराऊंड 1, 2, 3 असे असतात आणि इन्स्टिट्यूट लेवल असं असतं. त्यामध्ये माझं झालं. म्हणजे कॅपराऊंड 2ला मला पुण्यातील खूप छान असं कॉलेज म्हणजे मराठवाडा मित्रमंडळ शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय इथे मला प्रवेश मिळाला आणि मग माझा प्रवेश चालू झाला. खरं तर खूप अवघड असतं की म्हणजे गावातून शहरात येणं. कारण गावातल्या मुलांना एवढी शहराची जाणीव नसते किंवा शहराबद्दल खरं तर माहिती नसतं. त्या अनुषंगाने माझाही तसाच सेम प्रवास चालू झालेला आहे. मी काही वेगळी अशी नाही आहे. एवढंच होतं की पुणे माझ्या ओळखीचं होतं, कारण मी अगोदरही इथे सुट्टीला येत होते. त्यामुळे पुणे शहर माझ्या ओळखीचं होतं. एवढंही अनोळखी असं नव्हतं. त्यामुळे एवढा स्टार्टिंगला खूप त्रास असा नाही झालेला. मी लगेच मिक्स पण झाले. फक्त असं होतं की माझं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे मराठीमध्ये झालं होतं आणि आता लॉ हे सगळं पूर्ण माझं इंग्लिशमध्ये होतं. त्यामुळे थोडं अवघड होतं आणि इथले सगळे शिक्षक आणि विद्यार्थीसुद्धा इंग्लिशमधून जास्त कन्व्हर्सेशन करत होते स्टार्टिंगला तसं होतं. पण असं मला स्टार्टिंगला खरं तर असं वाटलं होतं की खूप अवघड आहे, कारण मराठीमधून इंग्लिशमध्ये येणं खूप अवघड असतं. त्यामुळे मग अवघड वाटत गेलं. त्या अनुषंगाने माझी फर्स्ट सेमिस्टर झाली आणि फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट असा लागला की जो कधीही माझा लागला नव्हता. असा अनपेक्षित रिझल्ट होता, ज्यामध्ये खूप कमी मार्क्स मिळाले होते. मग तेव्हा खूप भीती वाटली आणि असं वाटलं की लॉ सोडून द्यावं, कारण माझा आत्तापर्यंतचा शैक्षणिक गुणवत्ता असा क्रम हा उंच होता. म्हणजे नेहमी चांगले मार्क्स मिळत गेले होते आणि एकदा आपल्याला असं वाटतं खूप कमी मार्क्स मिळतात तेव्हा खूप जास्त वाईट वाटतं. तसं मलाही वाटलं. मग नंतर लॉचा रिझल्ट लागला, फर्स्ट सेमिस्टरचा रिझल्ट लागला. तेव्हा मार्क्स कमी मिळाल्यामुळे मला वाटलं होतं की उगाच आपण आपलं क्षेत्र 4-5 वर्षाचा आपला अभ्यास सोडून आपण नवीन क्षेत्रामध्ये येतो आणि जिथेही आपल्याला काही समजत नाही आणि हा वेस्ट होतो का टाईम, म्हणजे वाया जातो का वेळ, असं वाटायला लागलं. म्हणून मी सोडून दिलं. परंतु असं होतं की सोडून दिलं तर प्रगती होणार नाही, कारण संघर्ष तर करावाच लागेल, नवीन काहीतरी शिकावंच लागेल. आणि असंही नवीन असं हे इम्पॉसिबल असं नाही आहे की नाही शिकू शकत, काहीच करू शकत नाही. रॉकेट सायन्स असं नव्हतं. लॉ रेग्युलर लाईफ, डे टू डे लाईफमध्ये आपण यूज करतो असेच सगळे लॉचे विषय असतात. त्यामुळे माझं फर्स्ट सेमिस्टर झाल्यानंतर मग मी सेकंड सेमिस्टरपर्यंतचा जो 3-4 महिन्याचा वेळ असतो त्याच्यामध्ये मी भरपूर वेळ दिला स्वतःला. म्हणजे खरं म्हणायला गेलं तर लायब्ररीमध्ये मी रेग्युलर कॉलेज करत होते आणि लायब्ररी असं मी दोन्ही मॅच ठेवलं. आणि खरं सांगायचं तर मला लॉच्या माझ्या याच्यामध्ये मला स्टार्टिंगपासून म्हणजे CETपासून लॉची सनद घेईपर्यंत आणि आत्ताही असं आहे की सिनियर्स खूप चांगले मिळाले, जे की तुम्ही करायला हवं की म्हणजे काय म्हणतात की मित्र हे आपल्या वयापेक्षा जास्त वयाच्या लोकांसोबत मैत्री करावी, हे मला तेव्हा कळलं होतं. आणि या संपूर्ण प्रवासात सिनियर्स भेटणं हे माझ्यासाठी देवाने दिलेली भेट होती असं समजून मी त्यांचा सपोर्ट घेत गेले आणि तेही मला सपोर्ट करत गेले आणि छान असं म्हणजे रिझल्ट लागला. कारण लॉचे खूप अवघड असतं असं की 3 वर्ष असतात, 6 सेमिस्टर असतात आणि 6 वायवा असतात. मूट वगैरे खूप असं असतं लॉचं. त्याप्रमाणे मी सगळं ते पार पाडत गेले आणि आत्ता जस्ट जून 2025ला आमचे लास्ट सेमिस्टर कंप्लीट होऊन रिझल्ट लागला.
तेव्हा माझा जून 2025 साला म्हणजे लॉच्या फर्स्ट इयरला फर्स्ट सेमिस्टरला पडलेले मार्क्स आणि लॉच्या थर्ड इयरला लास्ट सेमिस्टरला पडलेले मार्क्स म्हणजे फर्स्ट क्लास मिळणं हे माझ्यासाठी खूप शब्दात आता मी सांगू शकत नाही, असं खूप छान होतं ते. कारण आपल्याला काहीच येत नाही आहे जिथं आपण सोडून देत असतो आणि ज्याचा रिझल्ट इतका छान मिळतो ते खूप छान असतं. असंच मी अनुभवत गेले आणि मग रिझल्ट लागल्यानंतर मी माझं LLB खूप छान असं पूर्ण केलं. माझा प्रवास सोपा नव्हता. प्रत्येक पावलावर मी धैर्य निवडलं. LLB पूर्ण केलं तेव्हा जाणवलं मेहनत कधीच वाया जात नाही. त्यानुसार मी LLBचा रिझल्ट लागल्यानंतर ना सनदसाठी अप्लाय केलं आणि माझी सनदही लवकर आली. एक दीड महिन्यामध्ये सनद येते, सनद येते, प्रोव्हिजनल सनद आपल्याला मिळते. अशा रीतीने तुमची जस्ट सिम्पलची दुर्गा ही प्रोफेशनली ॲडव्होकेट आहे आणि सध्या पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे. असं माझ्याबद्दलचा थोडा माझा छोटासा प्रवास मी तुमच्यापर्यंत पार्ट 1 आणि पार्ट 2 व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे. अशा पद्धतीने जस्ट सिम्पलची दुर्गा ही प्रोफेशनली ॲडव्होकेट आहे आणि आता मी सध्या पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे. आणि पॅशन म्हणून, माझी एक आवड म्हणून आणि खूप दिवसांपासूनचं स्वप्न होतं म्हणून मी माझं यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. तुमच्या सर्वांची भरभरून साथ मला आवश्यक आहे या माझ्या प्रवासावरती. तर त्यानुसार आत्तापर्यंत तुम्ही खूप छान मला सपोर्ट दिलेला आहे आणि आज मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपले 254 सबस्क्रायबर आहेत, परंतु आज 261 सबस्क्रायबर आहेत. हे सगळं तुमचं सर्वांचं प्रेम आहे. असंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे पार्ट 1 आणि पार्ट 2 हे माझ्याबद्दल होतं. आता इथून पुढचे रेग्युलर व्हिडिओ, डे टू डे लाईफ जे काही असेल ते तुम्हाला शिकण्यासारखं जे असेल ते माझा प्रवास असेल ते मी तुमच्यासमोर असंच सादर करत राहीन. नक्की मला सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.